प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी नुकताच नीट 2025च्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ अपलोड केला। म्हणजे तुम्ही जर ठरवलं की आत्तापासून आपल्याला नीटची परीक्षेचा अभ्यास करायचा, नीट क्रॅक करायची, आपल्याला जे ठरवलेलं ड्रीम कॉलेज आहे ते मिळवायचं, तर तुम्ही ते करू शकता। इतकंच मला तुम्हाला सांगायचं आहे। तर बघा, जर एखादी परीक्षा क्रॅक करायची असेल आणि हार्डवर्क करायची तयारी असेल तर 8 महिनेच काय 6 महिन्यात सुद्धा आपण ते गोल अचीव करू शकतो। फक्त आपल्या मनाने ते आतून ठरवलं पाहिजे आणि आपण कुणासाठी पण अभ्यास नाही करायचा, ना तर आपल्या आईवडिलांसाठी, ना तर आपल्या शिक्षकांसाठी। आपल्याला फक्त आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी आणि आपण जे डोळ्यापुढे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करायचा आहे। आणि म्हणून 12-12, 14-14 तास जर तुम्ही आजपासून अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या मनातलं ड्रीम कॉलेज मिळू शकतं। मग आता बघा, ज्यांना जे मुलं 11वीला आहेत तर त्यांच्याकडे अजून खूप सारा वेळ आहे, पण जे 12वीला आहेत, ज्यांच्या हातातून वेळ निघून गेलेली आहे, मग त्यांनी काय करायचं? तर मुलांना इच्छा खूप असते अभ्यास करण्याची, पण कसा करावा, कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही। आणि म्हणून माझ्या व्हिडिओचा किंवा माझ्या चॅनलचा एकच उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढे यावं। स्वतःमध्ये खूप काही त्यांच्यात ॲबिलिटी असतात, कष्ट करण्याची तयारी असते, पण करायचे कसे हेच समजत नाही। आणि म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढे जाण्याकरता तुम्हाला थोडीशी मदत करावी म्हणून मी हा चॅनल सुरू केलेला आहे। तर बघा, जे काही तुम्ही करता आहात तर 80% काम हे विद्यार्थ्याला करावं लागतं आणि 20% काम हे फक्त शिक्षक किंवा तुम्ही जर ऑनलाईन क्लास लावले असतील तर ते चॅनल करत असतं। मग बघा, म्हणजे जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय। असं म्हटलं जातं, घिसेगा वही चमकेगा। बघा, जेव्हा हिरा चमकतो कधी तर त्याच्यावर पैलू पाडावे लागतात आणि तेव्हा तो चमकतो। तसंच तुम्हाला जर नेत्रदीपक यश मिळवायचं असेल तर तुम्हाला स्टेडी कन्सिस्टन्सी ठेवून हार्डवर्क करून, तुम्हाला हार्डवर्क बरोबर स्मार्टवर्क करून तुम्हाला सक्सेस मिळवायचं आहे। आणि मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि तुमच्या अभ्यासाला मदत व्हावी म्हणून मी PYQ सिरीज फॉर नीट एक्झाम ही आजपासून सुरू करते आहे। आज बघा, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती ही बुद्धीची, विद्येची देवता आहे आणि म्हणून त्यांना स्मरण करून मी ही सिरीज, त्यांना वंदन करून मी ही सिरीज सुरू करते आहे। आणि या सिरीज मध्ये बघा, 1988 पासून 2024 पर्यंत च्या परीक्षेत म्हणजे 36 वर्षाचे PYQ काय काय आलेले आहेत ते आपण बघणार आहोत। तसेच आपण सिक्वेन्स फॉलो करणार आहोत। म्हणजे पहिला चॅप्टर आहे युनिट्स आणि मेजरमेंट, तिथून आपण सुरू करणार आहे। मग हे मी का ठरवलं तर जेव्हा मी क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, 2023 साली 11वीच्या सिलेबसवर 35% प्रश्न आले होते आणि 12वीच्या सिलेबसवर 65% प्रश्न आलेले आहेत। 2024ला 11वीच्या सिलेबसवर 42% प्रश्न आलते, 12वीच्या सिलेबसवर 58% प्रश्न आलते। म्हणजे सरासरी 40% प्रश्न नीटच्या परीक्षेत हे 11वीच्या परीक्षेत येतात। आणि म्हणून आता ही सिरीज दोन्ही वर्गांसाठी उपयोगी आहे। 11वी साठी सुद्धा, जे आता 11वीला आहेत म्हणजे जे 2026ला नीट देणार आहेत, आणि 12वीचे मुलं सुद्धा की जे 2025ला नीट देणार आहेत, त्यांचा बॅकलॉग राहिलेला आहे आणि जे रिपीट करतायत अशा ऍस्पिरंट साठी सुद्धा ही सिरीज खूप उपयुक्त आहे। तर बघा, 11वीचा जो बॅकलॉग राहिलाय, रोज आपण सिरियल वाईज आणि रोज 7-7, 8-8 जसे प्रश्न जमतील तसे टाकणारे, म्हणजे रोज तुम्ही फक्त 15-20 मिनिटं दिले तरी 11वीचा बॅकलॉग तुमचा ह्या 5-6 महिन्यात भरून निघणार आहे। आणि म्हणून मी ही सिरीज सुरू केलेली आहे। तर ठीक आहे, वेळ न घालवता आपण सुरू करू। चॅप्टर आहे युनिट्स आणि मेजरमेंट आणि आपण टॉपिक वाईज जाणार आहे, साल वाईज जाणार नाही। पहिला टॉपिक त्याच्यातलं जे आर्टिकल आहे त्याच्यावरचे आलेले सगळे प्रश्न असं आर्टिकल वाईज जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या सिरीजचा स्वतःसाठी चांगला उपयोग करून घ्या। तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून आपण जे हार्डवर्क करतो आहोत त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे। ओके,
आता आपण चॅप्टर बघतो आहोत युनिट्स अँड मेजरमेंट्स आणि आपण टॉपिक घेतलेला आहे द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. तुम्हाला माहिती आहे की सिस्टीम ऑफ युनिट्स ह्या CGS आहे, MKS आहे, त्यानंतर FPS आहे आणि SI आहे. पैकी SI सिस्टीमवर कोणते कोणते प्रश्न आलेले होते ते आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे बघा, द युनिट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी इज ऑप्शन ए वॅट इंटू मीटर इनवर्स इंटू केल्व्हिन इनवर्स, ऑप्शन बी जूल इंटू मीटर इंटू केल्व्हिन इनवर्स, सी जूल इंटू मीटर इनवर्स इंटू केल्व्हिन इनवर्स आणि डी वॅट इंटू मीटर इंटू केल्व्हिन इनवर्स. नीट 2019 ला 4 मार्कासाठी आलेला हा प्रश्न आहे. आता बघा, हा ऑप्शन केअरफुली बघायचे असतात. ए आणि डी मध्ये फक्त एकच फरक आहे. ए मध्ये m⁻⁻1 दिलेला आहे आणि डी मध्ये m⁻+1 दिलेला आहे. म्हणजे घाईघाईत चुका करायच्या नाहीत, ऑप्शन काळजीपूर्वक बघायचे. तर आपण बघूया आता काय बघा. तर आता हा रॉड आहे बघा, हा रॉड आहे आणि त्या रॉडचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे. त्यानंतर डेल्टा एक्स हे अंतर आहे आणि डेल्टा एक्स या अंतरात टेम्परेचर डिफरन्स आहे डेल्टा टी आणि ह्या रॉड मधून Q इतक्या किमतीची हीट ही T इतक्या वेळासाठी वाहून जाते आहे आणि आपल्याला त्याची शोधायची आहे थर्मल कंडक्टिव्हिटी. मग आता बघा, ही वाहून जाणारी जी हीट आहे ती 3 गोष्टीच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते. कोणत्या 3 गोष्टी? त्या रॉडचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, त्या रॉडचा टेम्परेचर ग्रेडियंट. कशाला म्हणायचं टेम्परेचर ग्रेडियंट? किती अंतरामध्ये किती टेम्परेचर बदललं, लक्षात. दॅट इज कॉल्ड टेम्परेचर gradient, means in which distance what is the difference in temperature, delta T divided by delta X. तर त्याला म्हणायचं टेम्परेचर ग्रेडियंट आणि T हा सेकंदात वेळ घ्यायचा, टाइम ड्युरिंग विच हीट फ्लोज, किती वेळाकरता हीट वाहून गेली. मग आता बघा, हे प्रपोर्शनॅलिटी साइन जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला कॉन्स्टंट पुट करावा लागतो आणि त्या कॉन्स्टंटलाच म्हणतात थर्मल कंडक्टिव्हिटी. मग आता फॉर्म्युला तयार झाला, Q दॅट इज इक्वल टू K इंटू A इंटू डेल्टा T बाय डेल्टा X इंटू T. आता ह्या K साठीचं युनिट शोधायचंय. मग आपण रिअरेंजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन राईट दिस K दॅट इज इक्वल टू Q डिवायडेड बाय A इंटू डेल्टा T बाय डेल्टा X इंटू स्मॉल t. आता हे T टेम्परेचर आहे आणि हे T टाइम आहे. मग आता बघा, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, टेम्परेचरचं युनिट केल्व्हिन, अंतराचं युनिट परत मीटर आणि टाइमचं युनिट सेकंद. आता 1 मीटर काय झालं, कॅन्सल झालं. मग आता शिल्लक काय राहिलं बघा, तर जूल पर मीटर इंटू केल्व्हिन इंटू सेकंद. आता सोपं लक्षात ठेवायचं, MKS तुम्हाला सिस्टीम माहिती आहे, CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, SI सिस्टीम, त्यातली MKS युनिटची पद्धती आहे आणि म्हणून K इंटू जूल पर MKS. पण तुम्हाला वॅट मध्ये दिलेलं आहे, मग जूल पर सेकंद म्हणजे वॅट असतं आणि म्हणून वॅट पर मीटर इंटू केल्व्हिन. आपल्याला हे एक युनिट मिळालं, हे एक युनिट मिळालं. बघा, हे एक युनिट मिळालं, हे एक युनिट मिळालं. पण आपल्याला दिलेला ऑप्शन कशा पद्धतीने दिलेला आहे, तर वॅट इंटू मीटर इनवर्स इंटू केल्व्हिन इनवर्स, की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं की ए आणि डी ऑप्शन मध्ये, डी मध्ये फक्त इथं प्लस केलेलं आहे आणि ए मध्ये मायनस केलेलं आहे. मग करेक्ट ऑप्शन हा ए आहे. आता अभ्यास करताना सुपर नोट्स काढा असं मी तुम्हाला सांगितलं. मग आता हा जर आर्टिकल जेव्हा तुम्ही अभ्यासणार आहात त्यावेळेस हा फॉर्म्युला येईल तुमच्याकडे, क्यूचा येईल किंवा केचा येईल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अगदी सोपा प्रश्न सुद्धा 4 मार्काला येऊ शकतो नीटला. म्हणून मग त्याचे हे 2 युनिट लिहा, जूल पर MKS किंवा वॅट पर MK, त्याचा हा एक फॉर्म लिहा आणि फायनली त्याचे डायमेन्शन सुद्धा करा. कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचे डायमेन्शन्स असतात किंवा त्याला नुसतं थर्मल कंडक्टिव्हिटी म्हटलं तरी चालतं. m⁻1, l⁻1, T⁻⁻3 आणि केल्व्हिन -1. तर या पद्धतीने त्याचे डायमेन्शन सुद्धा नीट करा. असा आर्टिकलचा अभ्यास करायचा असतो. दुसरा प्रश्न आहे बघा, द डॅम्पिंग फोर्स ऑन अन ऑसिलेटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी. The units of the constant of proportionality are option A kilogram into meter into second inverse, option B kilogram into meter into second raised to -2, C kilogram into second raised to -1 आणि D kilogram into second raised to 1 किंवा kilogram into second. नीट 2012 ला विचारलेला प्रश्न आहे.
आता आपल्याला काय दिलंय, तर आपल्याला असं दिलंय बघा की हा जो डॅम्पिंग फोर्स आहे तो व्हेलॉसिटीच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतो आणि कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीचं युनिट आपल्याला काढायचंय. मग आता F दॅट इज इक्वल टू K इंटू V, हे प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायला आपण कॉन्स्टंट पुट केला. मग K बरोबर झालं F बाय V. F म्हणजे फोर्स दॅट इज नथिंग बट अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन F दॅट इज इक्वल टू ma, मास इंटू ऍसिलरेशन. मग मासचं युनिट लिहिलं किलोग्राम, ऍसिलरेशनचं लिहिलं मीटर इंटू सेकंड रेस टू -2, व्हेलॉसिटीचं लिहिलं मीटर इंटू सेकंड रेस टू -1. मीटर कॅन्सल झाले, हे -1 वर गेले +1 झाले आणि उत्तर आलंय आपलं किलोग्राम इंटू सेकंड इनव्हर्स, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. बघा 4 मार्कासाठी विचारलंय, एवढा सोपा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The unit of permittivity of free space epsilon naught is option A coulomb per Newton into meter, B Newton into meter square per coulomb square, C coulomb square per Newton into meter square, and option D coulomb square per Newton into meter square. तर आपण बघूयात कसं उत्तर येत आहे ते. हा AIPMT बघा 2013च्या आधी नीटच्याच परीक्षेचं नाव AIPMT होतं, म्हणून तिथं AIPMT 2004 असं लिहिलेलं आहे, त्याचा PYQ येतो. आता बघा आपल्याला ऍप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसचं युनिट काढायचंय. मग त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला घ्यायचा फोर्सचा. मग 2 चार्जेस आहेत Q1 आणि Q2, ते किती अंतराने सेपरेट झाले, R अंतराने सेपरेट झाले. मग त्यांच्यामधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन आहे हा असतो 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2 डिवायडेड बाय R². तर आपल्याला ह्या एप्सिलॉन नॉटचं युनिट काढायचंय, म्हणून आपण हा फॉर्म्युला अरेंज केला. एप्सिलॉन नॉट दॅट इज इक्वल टू Q1 Q2 डिवायडेड बाय 4π, हे F इथे ट्रान्सफर झाले आणि R², R हे डिस्टन्स आहे. मग Q1 Q2 चार्जचे, चार्जचं युनिट कुलम असतं, म्हणून Q1 Q2चं याचा युनिट झालं कुलम स्क्वेअर. 4π हे नंबर आहे, त्याला युनिट नाही. फोर्सचं याचा युनिट न्यूटन आहे आणि अंतराचं युनिट मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आलं मग आपला C कुलम स्क्वेअर पर न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर. तर या पद्धतीने सोडवायचंय. करेक्ट ऑप्शन येईल तुमचा C ऑप्शन येईल. तर अशा पद्धतीने याला सोडवायचंय. क्वेश्चन. The unit of the Stefan-Boltzmann constant is option A watt per meter square Kelvin raised to 4, B watt per meter square, C watt per meter square into Kelvin, D watt per meter square into watt per meter square into Kelvin raised to square. तर आता बघा आपल्याला माहिती आहे स्टीफन-बोल्ट्झमन लॉ काय असतो, तर इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी 4th पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो Q/AT. मग आता ही ईबीची किंमत Q/AT टाकली, प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायला कॉन्स्टंट पुट केला, त्यालाच आपण म्हणतो स्टीफन-बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि त्याचंच युनिट आपल्याला काढायचंय. मग सिग्मा इंटू T⁴, सिग्मा अरेंज केला आपण Q डिवायडेड बाय AT इंटू T⁴. मग आता Qचं युनिट जूल, हीट आहे Q, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, टाइमचं युनिट सेकंड आणि टेम्परेचरचं केल्विन रेस टू 4. परत जूल पर सेकंड, डब्ल्यू बरोबर वॅट बरोबर काय असतं जूल पर सेकंद. मग हे जर आपण इथे टाकलं तर वॅट डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर इंटू केल्विन रेस टू 4, की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. या पद्धतीने सोडवायचंय. नेक्स्ट PYQ दॅट वॉज आस्क्ड इन नीट 2020. बघा किती सोपा विचारलाय. A screw gauge has least count 0.01 millimeter and there are 50 divisions in its circular scale. The pitch of the screw gauge is option A 0.01 millimeter, option B 0.25 millimeter, option C 0.5 millimeter and option D 1.0 millimeter. आता बघा लिस्ट काउंट दिलाय आपल्याला आणि सर्क्युलर स्केलवरच्या डिव्हिजन दिल्यात, त्या आहेत 50 आणि लिस्ट काउंट आहे 0.01 मिलीमीटर. काढायचा आहे पिच. मग फॉर्म्युला काय असतो लिस्ट काउंटचा, लिस्ट काउंट दॅट इज इक्वल टू पिच डिवायडेड बाय नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन. मग त्याला आपण N असं म्हणू, पिचला P असं म्हणू. मग आपल्याला पिच काढायचा आहे, म्हणजे P बरोबर किंवा पिच बरोबर लिस्ट काउंट इंटू नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन. मग आता त्या आहेत बघा, लिस्ट काउंट आहे 0.01 मिलीमीटर आणि सर्क्युलर स्केल डिव्हिजन आहे 50.
मग आता या 0.01 ला कसं लिहायचं 1/100 आणि हे 50. मग आता हे काय झाले 52 जा किंवा हे 0 0 गेले आणि 5 2 जा 10 1 हाफ दॅट इज नथिंग बट 0.5 मिलीमीटर. हे ऑप्शन आहे सी. एवढं सोपं विचारलंय बघा. म्हणजे प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन जे ऍड झालेले आहे तर त्याच्यावर असा तुम्हाला न्यूमेरिकल येऊ शकतो. आता पुढचा पीवायक्यू बघा जो नीट 2019 ला विचारलाय. In an experiment, the percentage of error occurred in the measurement of physical quantities A, B, C and D are 1%, 2%, 3% and 4% respectively. Then the maximum percentage of error in the measurement of X where X that is equal to A square into B raised to 1/2 divided by C raised to 1/3 into D raised to cube will be. Option A 10%, B 3/13%, C 16% and D -10%. आता आपल्याला माहितीये की गुणाकार असू द्या किंवा भागाकार असू द्या एरर हा नेहमी काय होतो ऍड होतो. मग एक्स ची व्हॅल्यू ही दिलेली आहे A raised to A square into B raised to 1/2 divided by C raised to 1/3 into D raised to cube. मग आता तुम्हाला डेल्टा ए बाय ए ची व्हॅल्यू 1%, डेल्टा बी बाय बी ची व्हॅल्यू 2%, डेल्टा सी बाय सी ची व्हॅल्यू 3% आणि डेल्टा डी बाय डी ची व्हॅल्यू 4%. मग आपल्याला एकूण पर्सेंटेज एरर काढायचा मीन्स डेल्टा एक्स बाय एक्स इंटू 100. ह्या 100 च्या जागी आपण पर्सेंट लिहू शकतो. मग आता बघा हे किती वेळा 2 वेळा एरर म्हणजे 2 इंटू डेल्टा ए बाय ए हे 1/2 इंटू डेल्टा बी बाय बी प्लस 1/3 डेल्टा सी बाय सी आणि इथं 3 इंटू डेल्टा डी बाय डी. आता याची किंमत टाकायची 1, याची टाकायची 2, याची टाकायची 3 डेल्टा सी बाय सी ची, याची टाकायची डी. मग आता बघा 2 इंटू 1 2, 1/2 इंटू 2 2 2 कॅन्सल झाले 1. त्यानंतर 1/3 इंटू 3 3 3 कॅन्सल झाले 1 आणि 3 4 जा 16 सॉरी 3 4 जा 12 आणि ह्या सगळ्याची ऍडिशन आली 16 आणि ह्या 100 च्या जागी पर्सेंट. आता बघा ही इतकं करत बसायचं नाही. जेव्हा सोडवणार आहे ना तुम्ही डायरेक्ट 2 इंटू हे ए चे पर्सेंटेज, 1/2 इंटू बी चे पर्सेंटेज, 1/3 इंटू सी चे पर्सेंट डायरेक्ट ह्या स्टेपला यायचं बघा आणि सोडवायचं. तर ह्या पद्धतीचा प्रॉब्लेम हा परत रिपीट झालेला आहे. त्यानंतर जे तुमचं एनसीईआरटीचं पुस्तक आहे एक्झरसाइज मध्ये त्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. स्टेट बोर्डचं पुस्तक आहे तर त्यात पण एक्झरसाइजचा असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा टाईप खूप सोपा आहे तर त्याला चांगलं करा. तर समजलं का? मग करेक्ट आन्सर काय आला 16%. की जो करेक्ट ऑप्शन काय आहे तर तो करेक्ट ऑप्शन आहे सी. सेम टाईपचा पीवायक्यू नीट 2013 ला विचारलाय बघा. फक्त व्हॅल्यू बदलल्या जातात त्यामुळं ह्या प्रकारचा टाईप चांगला करून ठेवा. तर बघूयात आपण. इन अन एक्सपेरिमेंट 4 quantities small a, small b, small c and small d are measured with percentage error 1%, 2%, 3% and 4% respectively. Quantity p is calculated as follows. P that is equal to a cube into b square divided by c into d. Percentage error in P is option A 7%, B 4%, C 14% and D 10%. तर आता बघा आपल्याला P ची व्हॅल्यू दिलेली आहे a क्यूब b स्क्वेअर डिवायडेड बाय सी डी. मग गुणाकार असू द्या नाही तर भागाकार असू द्या एरर नेहमी ऍड होतो. मग डेल्टा ए बाय ए 1% दिले, डेल्टा बी बाय बी 2% दिले, डेल्टा सी बाय सी 3% दिले आणि डेल्टा डी बाय डी हे 4% दिले. आणि मग आता बघा काय करायचं तर आपल्याला पी मोजताना आलेला पर्सेंटेज एरर काढायचा आहे डेल्टा पी बाय पी. मग इथं हा 3 वेळा 3 इंटू डेल्टा ए बाय ए, इथं हा 2 वेळा 2 इंटू डेल्टा बी बाय बी, त्यानंतर हा 1 वेळा सी ची पॉवर 1 आहे, इथं काही नाही याचा अर्थ 1 आहे, डी ची पॉवर पण 1 आहे, 1 इंटू डेल्टा सी बाय सी आणि 1 इंटू डेल्टा डी बाय डी. मग ए चा डेल्टा ए बाय ए 1 टाकलं 3 इंटू 1, हे 2 इंटू हे 2 आहे 2 टाकलं, त्यानंतर हे 1 इंटू डेल्टा सी बाय सी 3 आहे आणि डेल्टा डी बाय डी 4% आहे, परत 1 इंटू 4, मग 3 इंटू
3 प्लस 4 प्लस 3 प्लस 4 हे झाले 14 की जो करेक्ट ऑप्शन काय सी. तर एवढं करायची गरज नाही बघा. डायरेक्ट काय करायचं 3 पर्सेंटेज एररने त्याला गुणायचं, 2 इंटू पर्सेंटेज एररने त्याला गुणायचं, 1 इंटू पर्सेंटेज एररने त्याला गुणायचं. म्हणजे बघा 3 गुणिले 1 ह्या स्टेपला यायचं डायरेक्ट 2 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 3 अधिक 1 गुणिले 4 ही स्टेप डायरेक्ट करता आली पाहिजे. आणि आता ह्या टाईपचे 2 न्यूमरिकल्स मी तुम्हाला सोडवायला देते, ते तुम्ही सोडवायचेत आणि कमेंट बॉक्समध्ये मला त्याची उत्तरे टाकायचे. ओके. आता जे 2 प्रॉब्लेम घेतलेत त्याच्यावरचा एनसीईआरटीच्या एक्सरसाइज मधला जो काही प्रॉब्लेम आहे तो मी वाचते, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. A physical quantity P is related to 4 observations small a, small b, small c and small d as follows. P that is equal to a cube into b square divided by root c into d. The percentage errors of measurement in A, B, C, D are 1%, 3%, 4%, 2% respectively. What is the percentage error in the quantity P? आता इथे फक्त एकच लक्षात घ्या की रूट सी आलं तर रूट सी म्हणजे C⁻1/2 घ्यायचा. तर या पद्धतीने सोडवायचं. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर टाकायचं. आता सेम टाईपचं न्यूमरिकल हे तुमचं स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे 11चं त्याच्यामध्ये बघा, तर ते पण तुम्ही सोडवायचंय. कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर टाकायचंय. If the formula for a physical quantity is x that is equal to a⁴ into b⁻³ divided by c⁻⅓ and d⁻½ and if the percentage error in the measurement of A, B, C, D are 2%, 3%, 3% and 4% respectively, calculate the percentage error in the x. तर तुम्ही सोडवायचे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचे. आता बघा आपण ह्या PYQ सिरीजचा तुम्हाला उपयोग व्हावा की अभ्यासासाठी आणि जवळपास 36 वर्षाचे सगळे PYQ आपण घेतो आहोत. म्हणजे तुम्हाला अभ्यासाला कुठून सुरुवात करायची किंवा बॅकलॉग कसा भरून काढायचा तर या पद्धतीने भरून काढायचा. तर मला खात्री आहे की याने तुमच्या अभ्यासाला निश्चितपणे दिशा मिळणार आहे. तुमचा जर बॅकलॉग राहिला असेल तर तो पण भरून निघणार आहे. तर रोज एक 15-20 मिनिटं याच्यासाठी द्या. डेली आपण कंटिन्यू ही सिरीज सिलेबस संपेपर्यंत चालू ठेवणार आहोत. तर बघा जर तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही जर शेअर केलं तर त्यांचा पण फायदा होणार आहे. कमेंट टाकायला विसरू नका. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.